वेलकम बॅक टू माय व्लॉग. तर आता मी असं बोलू शकते की वेलकम बॅक टू माय व्लॉग. दीदी मी तुम्हाला काही शॉर्ट्स देते, तुम्ही माझी रील एडिट करा, मला इंस्टाग्रामला टॅग मारा. तो अथांग पसरलेला वारा आणि मी पाण्याचा थवा, नाही मी पक्ष्यांचा थवा. हा माझा शब्द आहे, मी माझ्या शब्दावर ठाम उभी राहणार आहे. सो हे गाईज, इट्स मी समतोष अँड वेलकम बॅक टू माय व्लॉग. तर आता मी असं बोलू शकते की वेलकम बॅक टू माय व्लॉग, कारण की मी रेग्युलर व्लॉग टाकते आणि काही लोकांनी गैरसमज करून घेतला की मी डेली व्लॉग टाकणार आहे. बट तसं नाही आहे. मी 2-3 दिवसाचा गॅप किंवा एका हफ्त्याचा गॅप ठेवून व्लॉग पोस्ट करणार आहे. आणि मी कशी दिसते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. माहिती आहे मी कशी दिसते. तर आम्हाला शूट करायचं होतं पण आता लाईट चालल्या गेलेली आहे आणि मी तुम्हाला एकदम माझं पूर्ण आउटफिट दाखवते. सो गाईज, ही आहे माझी आउटफिट आणि हे बघा अशी आउटफिट आहे आणि ही मी आहे. नजर लागेल मला. सगळे ना कमेंट बॉक्समध्ये इव्हिल आय पाठवा, मी रिप्लाय करेल सगळ्यांना. इव्हिल आय पाठवा सारखं तोंड समजायचं. ते इतकं भारी लुक केलेलं आहे तू आणि त्याच्यावर काय बोलतीये. दिसत पण नाही आहे इथे समोर ये. हा असंच इमोजी करून पाठवा. इव्हिल आय नका. इव्हिल आय पाठवा गाईज, कारण की समताला आजकाल खूप जास्त नजर लागते. हां, बस जलने वालों की दुआ. बाय द वे गाईज, माझे लवकर 1 मिलियन करून टाका आणि यूट्यूबला सुद्धा 50K सबस्क्रायबर्स करून टाका कंप्लीट प्लीज. लाईट गेलेली आहे म्हणून मला काही सुचत नाही आहे. इतकी गरमी होती आहे, एकतर हवा लागते आता. बाय द वे गाईज, मला असं वाटतं की आता जर का मी रिकामीच बसलेली आहे तर मी एक काम करते. मी तुम्हाला काही शॉर्ट्स देते, तुम्ही माझी रील एडिट करा, मला इंस्टाग्रामला टॅग मारा आणि येस, मी ती रील स्टोरीला ठेवेल. तुम्हाला रिप्लायसुद्धा नक्की करेल की मला रील कशी वाटली. तर गाईज चला, मी तुम्हाला काही शॉर्ट्स देते. लेट्स गो. हो, त्यासाठी आपल्याला एकदम परफेक्ट लोकेशन लागेल. मे बी हे परफेक्ट आहे. तर गाईज मला एकदम छानशी रील बनवून द्या प्लीज प्लीज. मी तुम्हाला काही शॉर्ट्स देते. आता शॉर्ट्स कसे देतात गाईज? टेक नंबर 1, टेक नंबर 2, टेक नंबर 3, टेक नंबर 4 अँड दिस इज द लास्ट टेक. ओके, पण लास्ट टेकमध्ये मला पोज नाही कळते, तर मी जस्ट एक नॉर्मल पोज देते. सो गाईज, अशा प्रकारे मी तुम्हाला काही टेक्स दिलेले, मस्तपैकी छानसे एडिट करा, मला इंस्टाग्रामला टॅग मारा आणि मग मी ती रील स्टोरीला ठेवेल. आणि मी बोलता बोलता लाईट पण येऊन गेली, जस्ट लाईक फॅन ऑन झाला. आणि चला मग आता आपल्याला शूट करायचं आहे, कारण की तसं मला खूप जास्त आळस आलेला आहे शूटचा. कारण की मी 1 तासापासून अशी बसलेले. मी सगळ्यात आधी आवरलं आणि दिदीचं इतकं म्हणजे इतकी गुळगुळ लावलेली होती तिने. म्हणजे गुळगुळ आमच्याकडे एक शब्द आहे की लाईक एकदम असं गुंगल्यासारखं माणूस नाही करत, तर तसं करत होती ती. आणि तिने टोटली 2 ते 3 तास लावलेले आवरायला. पहिले तर तिने अर्धा 1 तास ते चेहऱ्यावर स्टीम वगैरे काय म्हणतात ते केलं, स्किन केअर केलं आणि त्यानंतर मग ती मेकअप करायला बसली. बट आपलं तसं काही नाही आहे. आपल्याला एकतर फर्स्ट थिंग आपल्याला जास्त मेकअप आवडत नाही आणि जस्ट मी नॉर्मल मेकअप केलेला आहे बघा, विदाऊट मेकअप. सो गाईज, चला आता आपण शूट करूया. नको आता हे पडणार नक्की ब्लॉगमध्ये. काय समता काही हसणार पण तुझ्या आता केलं ना
कमेंट मध्ये सांगा. याच्यासारखे नको करू नाव. तर गाईज कमेंट मध्ये सांगा आमच्या दोघींमधून कोण जास्त भारी दिसतंय. तसं मला आन्सर माहिती आहे, बट तरी तुम्ही सांगा कोण जास्त भारी दिसतंय. काय हसायला काय आलं आता. मला रडू येत आहे असं केलं की. समुद्रासारखे खळखळणारे डोळे गाईज माझे. तुला एक कविता ऐकू का? तो अथांग पसरलेला वारा आणि मी पाण्याचा थवा. नाही, मी पक्ष्यांचा थवा. काहीतरी होतं. दीदी मी इतकी भारी कविता करायची ना मी जेव्हा शाळेमध्ये होते. डायरेक्ट म्हणजे मुली रडायच्या माझ्या कवितावर. गेले ते दिवस, राहिले त्या आठवणी. चल व्हिडिओ बनवायला उठ. गाईज आपण भेटूयात व्हिडिओ झाल्यावर. आणि जर का व्हिडिओमधल्या काही फनी क्लिप्स असेल तर त्या मी तुम्हाला नक्की दाखवेन. बाय. सो गाईज फायनली शूट झालेलं आहे. तरी पण दीदीचं शूट चालूच आहे. आणि मी आता तुम्हाला सेटअप दाखवते. हे बघा, तिकडे वेगळा सेटअप आहे आणि इकडे रिंग लाईट वगैरे लावलेली. यू नो दॅट गाईज, बिटवीन द शूट मला एक पार्सल आलं. माझं फेवरेट, ज्या पार्सलची मी आतुरतेने वाट बघत होते. फायनली माझं पार्सल आलं. आपण लिपस्टिक चेकअप करू. सो आता मी हे ट्राय करणार आहे. ट्राय केल्यावर मी तुम्हाला दाखवेल. आणि व्लॉग जोपर्यंत कंटिन्यू होतोय तोपर्यंत कंटिन्यू करूया. गाईज आता आपण माझं पार्सल ओपन करणार आहे. मिशोपासून ऑर्डर केलेलं आहे मी. खरं मिशो लव यू, कारण की खरंच मिशो मला दरवेळेस सरप्राईज करतो. तर हे आपण कशाने ओपन, कैची लागेल, कैची. तसं तर कैचीसारखी माझी जुबान पण चालते, बट इथे कैची लागेल खरीवाली. A few moments later. होच नाही शकत ना, मी एखादी गोष्ट शोधते आणि ती मला भेटणार नाही. किती वेळ लागला, खूप जास्त वेळ लागला ही कैची शोधायला. कुठून कापू. मी लय एक्सायटेड आहे, कारण की माझं म्हणजे मनासारखं टी शर्ट दिसलं मला फर्स्ट टाइम मिशोवर. किती ॲक्च्युली एक टी शर्ट आहे, बट हे ओव्हर साईज टी शर्ट आहे. कारण की मला माझ्या म्हणजे मापाचे जे माझं साईज आहे त्या साईजचे कपडेच नाही भेटत ॲक्च्युली. तर गाईज आता हे जे टी शर्ट आहे ना ते मी तुम्हाला एकदा घालून दाखवते. गाईज देखो, हे माझं टी शर्ट आहे नवीन. म्हणजे फर्स्ट टाइम थोडंसं असं कम्फर्टेबल टी शर्ट भेटलेलं आहे. इतकं क्यूट आहे. म्हणजे लेट्स गो गाईज. अँड एकतर मला अंगठीची सवय नाही आहे, अंगठी परत बोटात टोचती आहे. बट यार मी किती भारी दिसते या टी शर्टवर. तर गाईज आता बघूयात. हे टी शर्ट मला माहिती आहे माझी बहीण उद्या सकाळी लपून जिमला घालून जाणार आहे. पण हे टी शर्ट आहे ना, झोपायच्या वेळेस मी लपून ठेवत. मी लागलंच तरी या शर्टला लॉकरमध्ये ठेवणार, पण माझ्या बहिणीला घालू नाही देणार. हा माझा शब्द आहे. मी माझ्या शब्दावर ठाम उभी राहणार आहे. बघू पुढे काय होतं ते. माझी बहीण मला आता मागतीये गाईज टी शर्ट. नको ना घालसारखी करू. हे मागे खूप सारे सामान पडलेले आहे. आता मी माझा हे रिमूव्ह करणार आहे. वेट राईस पावर. देखा, मी तुम्हाला बोलले होते, ॲडवाइस दिली होती ब्लॉगमध्ये की हे यूज करा म्हणून. लगेच रिमूव्ह झालं. बघा गाईज, पूर्ण लिपस्टिक चालली. आता डोळ्यांचं बघूया. पण तरी मेकअप रिमूव्ह नाही झाला.
सो गाईज देख शकते हो, मी जास्त मेकअपच नाही केलेला स्किनवर, कायच निघणार आहे. पूर्ण मेकअप निघला थोडंसं अजून. गाईज हे बघा, ही आहे माझी रिअल स्किन. म्हणजे मी अशी दिसते रिअलमध्ये. आता मेकअप वगैरे काही नाही आहे, सगळं ओके. पण यार म्हणजे विदाऊट मेकअप कशी दिसते मी? मेकअप बिलकुल पण नाही आहे. आणि आता मेन गोष्ट म्हणजे हे केस सोडायचे. खूप फिट्ट बांधलेले, कारण की माझी केस सिल्की आहे. बापरे, खूप जास्त वेळ लागणार आहे केस काढायला, आणि ते परत अशी होऊन जाईल काढल्याच्या नंतर. आव. A few moments later. गाईज मी हे काढणं झाल्यावर तुम्हाला भेटते एकदा 2 मिनटं. तर गाईज मी हे आक्रमण केलेलं आहे किचनवरती, बट इथे खायला काहीच नाही दिसत आहे मला. मला मॅगी करावीशी वाटते, बट त्यासाठी सुद्धा मला परमिशन घ्यावी लागणार आहे. तोपर्यंत आपण नारळाचं पाणी पिऊया. संध्याकाळचे आता 8:30 वाजलेले. मी मस्तपैकी जेवत होते, बिर्याणी खात होते, आणि तेवढ्यात मला एक कॉल आला. माझी मैत्रीण होती शाळेतली, आणि कॉलवर की उद्या आपल्याला शाळेत जायचं आहे TC घ्यायला, म्हणजे TCचा अर्ज द्यायला आपल्याला शाळेत जायचं आहे. म्हणजे आता मी शाळेचं तोंड बघणार आहे खूप जास्त दिवसानंतर. गाईज मी इतकी खुश आहे, म्हणजे मी एकतर खूप दिवसानंतर शाळेत जाणार आहे. जेव्हा लास्ट टाईम मी व्लॉग केलेला आहे स्कूल फेअरवेलचा, तर त्याच्यानंतर मी उद्या शाळेत जाणार आहे. आणि मी तुम्हाला खरं सांगते, आज रात्रभर मला दम नाही निघणार, रात्रभर झोप पण नाही मिळणार, कारण की मी उद्या शाळेत चालले माझ्या. आणि हे बघा इथे दीदी ठीक आहे ना, इथून पुढं ब्लॉगमध्ये घेतलं तर काय नाव आता बघा तुम्ही पण. हां, तर गाईज मी खूप जास्त दिवसानंतर आहे ना शाळेत जाणार आहे. इतकी एक्सायटेड आहे, हो माय गॉड. म्हणजे शाळेसोबत आणि माझं शाळेसोबत एक वेगळं कनेक्शन आहे, कारण की मी म्हणजे एकतर माझ्या शाळेवाल्यांनी मला खूप जास्त सपोर्ट केलेला आहे. जे माझे शाळेतले टीचर होते ना, त्यांनी म्हणजे मला नेहमी सपोर्ट केलेलं आहे, की रील्समध्ये वगैरे प्रत्येक गोष्टीमध्ये. परत हँडल पण केलेलं आहे खूप काही गोष्टी, कारण की मी जास्त शाळेतच नाही जायचे कधी. तर म्हणजे आता मी उद्या शाळेत चालले, तर इतकी खुश आहे की पहिले तर मला शॉक बसला की ठीक आहे परत शाळेत जावं लागणार आहे, बट इतकी खुश झाले की यार परत शाळेत जायला भेटतं आहे. आणि तुम्हाला माहिती आहे, जो ब्लॉग आहे शाळेचा त्याच्यामध्ये क्लिप कट झालेला आहे काही, कारण की माझ्या फोनमध्ये लो बॅटरी होती आणि सगळ्यांचं फोन म्हणजे स्विच ऑफ झालेला होता. बट मी इतकी रडली गाईच, मी टोटली. शाळा 2 वाजता सुटली, म्हणजे 2 वाजता 2:15 वाजता शाळा सुटली, तरी पण मी 3 वाजेपर्यंत शाळेच्या बाहेर बसलेलं होतं, मी आणि माझ्या मैत्रिणी. रडत होतो, कारण की नव्हतं जावंसं वाटत शाळेच्या, म्हणजे शाळेपासून दूर नव्हतं जावं वाटत. आणि तुम्हाला माहिती, मी दिवसभर हसले त्या दिवशी, तुम्ही व्लॉगमध्ये नोटीस केलं असेल, दिवसभर हसले, पण शेवटी अशी रडले गाईज, इतकी रडले. आणि आता उद्या शाळेत चालले, तर बघूया आता उद्या शाळेत गेल्यावर काय होतं. काय किती वाजले रात्रीचे? तर गाईज रात्रीचे 11:55 वाजलेले, म्हणजे झालेले 12 वाजले ना, म्हणजे हां 12 वाजले. आणि मी जसं मग माझं शेक दे ना त्याच्यातून. आणि मी गाईच खोटं बोलते, इथे शेक पडलेले तिथं. नाही, कोल्ड कॉफी, मी एक कोल्ड कॉफी आणि एक शेक आणलेले. आणि रात्रीचं 12 समता खाऊ गंडोरी आहे. तर म्हणजे जसं मी तुम्हाला बोलले की मी तुम्हाला डायरेक्ट उद्या सकाळी भेटेल, बट तर काही जसं की मी तुम्हाला बोलले, मी उद्या सकाळी म्हणजे भेटेल तुम्हाला डायरेक्ट, पण तसं माझ्याकडून शक्य नाही झालं, म्हणून हा ब्लॉग आता इथेच एंड होणार आहे. हे पूर्ण झाल्याच्या नंतर मी झोपून राहील डायरेक्ट, जर का झोप आली तर. आणि हा ब्लॉग आपण इथेच एंड करू, कारण की या ब्लॉगचं पार्ट 2 अपलोड होईल 2 दिवसांनी, 2-3
1 हफ्तासुद्धा लागू शकतो व्लॉग पोस्ट व्हायला. तर गाईज तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, कॉमेंट करा. कमेंटमध्ये मला नक्की सांगा की तुम्हाला माझे व्लॉग्स आवडत आहे की नाही आवडत आहे. आणि बेल आयकनवर क्लिक करा. जसं की मी बोलले, रेग्युलर व्लॉग टाकणारे म्हणजे टाकणारे शब्द आहे माझा. आणि ही इथं फोनमध्ये गुंतलेली आहे, खाली बसलेली आहे. मेकअप करून बसलेली गाईज रात्रीची. ए तोंड दाखव तुझं इकडं. हे मेकअप नाहीये, नॅचरल ब्युटी आहे गाईज. बघा, दाखव ना इकडं. मला हात दाखव. हे पाय लाल लाल चॉकलेट लागलं. लागलं यार. हे घे तुझ्या ड्रेसला लावते. सगळेच भेटूयात आता आपण पुढच्या ब्लॉगमध्ये, कारण की माझी लिमिट खरं संपलेली आहे. आणि आय थिंक सो आता तुम्हालाही कळालं असेल मृणाल कशी येतात. ते आवाज कमी कर ना. हां, तर गाईज भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये आपण, म्हणजे पार्ट 2 व्लॉगमध्ये. पार्ट टू नाही, पुढच्या व्लॉगमध्येच भेटू. आणि तोपर्यंत बाय बाय, लव यू ऑल, गुड नाईट. झोपून राहा सगळे, कारण की रात्रीचे 12 वाजलेले. काय माहिती तुम्ही हा व्लॉग केव्हा बघत असाल, म्हणून बस बाय बाय.